महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्या इतिहासाची पानं पलटताना आमच्या अंगावर शहारे येतात असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, आज जे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे चौथे राज्यव्यापी राष्ट्रीय महाअधिवेशन परभणी येथे आयोजित करण्यात आलेले आहे। या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आणि ज्यांचा आज आम्ही खास मराठा भूषण देऊन, खरोखर मराठा समाजातली जी भूषण असलेली माणसं आहेत त्यांचा सत्कार करायचं ठरवलेलं होतं। त्यामध्ये पहिल्या आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील, त्यानंतर सर्व मराठा भूषण पुरस्कारातील शिवाजीराव चमकिरे असतील उद्योग क्षेत्रामधून, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम असतील, CR पाटील, तसेच मराठा मित्र म्हणून ज्यांना पुरस्कार दिला ते ब्राह्मण महासभेचे बंडोनाना सराफ असतील, मुस्लिम समाजातले असूनही त्यांनी कुठलाही जाती धर्म न पाळता हिंदूच्या सुद्धा एड्सग्रस्त असलेल्या लहान मुलांचं पालन पोषण आणि संगोपन करण्याचं काम जावेद भाईने केलं। त्यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला। ते जावेद भाई, तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषरावजी जावळे, प्रांत कार्याध्यक्ष माणिकरावजी शिंदे, डॉक्टर भालचंद्रजी ठाकरे, भीमराव भाऊ मराठे, नरेंद्रजी मराठे, पांडुरंग देशमुख गोरटेकर, आमच्या सर्व विभागीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, कारण आता सगळ्यांची नावं ऐकण्याची तुमची इच्छा नाही, परंतु मी या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, तुमच्या पाठीवर फक्त मी हात टाकला तरी तुम्हाला हार मिळाला असं इथून पुढे समजा। आणि आपण सर्व आमचे शिलेदार, आमचे मावळे, ज्यांना आपण धार्मिक क्षेत्रातला मराठा भूषण पुरस्कार देत आहोत, ते जगद्गुरू नरेंद्रजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या भावांनो, आजचं अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन आहे। देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारं अधिवेशन आहे। ज्या वेळेस जंगलामध्ये कोल्ह्या कुत्र्यांचा सुळसुळाट माजतो, चाल्लर चिल्लर खरजुले कुत्रे सुद्धा संपूर्ण जंगलामध्ये नंगानाच आस्वलं नाचायला लागतात, कुत्रे भुंकायला लागतात आणि सगळ्या जंगलामध्ये नंगा नाच माजतो, त्यावेळेस सिंहाच्या छाव्यानं बाहेर येऊन एक डरकाळी जरी फोडली तरी हे सगळे कोल्हे कुत्रे गप्प बसतात, हे लक्षात ठेवा। आणि आज या परभणीमध्ये मराठ्यांनी अशी डरकाळी फोडलेली आहे की जे हरामखोर आतापर्यंत म्हणत होते की मराठा समाज एकत्रित येऊ शकत नाही,
त्या हरामखोराचे थोबाडे रंगवण्याचं काम आजच्या या ठिकाणी जमलेल्या जनसागरानं केलेलं आहे. हा मराठ्याचा विराट जनसागर बघितल्याच्या नंतर दिल्लीपर्यंतच्या अनेक पुढाऱ्यांना झोप येणार नाही. आज संध्याकाळी लक्षात घ्या. ते झोपेमध्ये सुद्धा बडबडणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बायकोला सुद्धा अण्णासाहेब जावळे कोण आणि काय केलं हे त्यांना माहीत होणार आहे. लक्षात घ्या. कारण हे काही शेळ्या मेंढ्याचं हिजड्यांचं अधिवेशन नाही, मर्द मराठ्याचं अधिवेशन आहे. एक एक छावा म्हणजे अनुवाम आहे, हे लक्षात घ्या. राजकीय लोक पैसे देऊन गाड्या पाठवून दिशे हातबट्टी पाजवून लोक आणतात आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक छावा हा आमच्यावर खरं खुरं ओरिजिनल लहू करणार आहे. लक्षात घ्या. मनाभावातून प्रेम करणारा आहे आणि म्हणून अनेक लोकांच्या अधिवेशनाला गाड्या घोड्या पाठवून सुद्धा एवढा जनसमुदाय एकत्रित येत नाही. परंतु स्वतःच्या खिशातले पैसे वेळ खर्च करून या ठिकाणी आलेला आमचा एक एक छावा म्हणजे या पुढाऱ्यांना घोडे लावणारा एक एक वळ आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यांना घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये नव्या क्रांतीची नांदी आज सुरुवात होते. परभणी म्हणजे एक चळवळीचं केंद्र आहे. माणिकरावांनी मग सांगितलं अधिवेशन या ठिकाणी का आयोजित केलं. मग माणिकरावांनी सांगितलं की जगात जर्मनी आणि भारतात परभणी. कशामुळे? ज्या वेळेस पहिलं महायुद्ध झालं आणि जर्मनीवर दोस्त राष्ट्रांनी प्रचंड अन्यायकारक आणि अत्याचारी अटी लादल्या जर्मनीवर, त्यावेळेस जर्मनीमध्ये हिटलर नावाचा माणूस जन्माला आला आणि त्याने जगामध्ये दुसरं महायुद्ध घडवलं आणि या हरामखोरांना धडा शिकवला. ते दुसरं महायुद्ध करण्याची ताकद या परभणीतल्या मराठ्यामध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये कारण परभणीमधल्या सगळ्या मराठ्यांचा सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत कंडोम सारखा वापर करून घेतलेला आहे. लक्षात घ्या. यूज अँड थ्रो. आणि सगळ्यात जास्त वापर करून घेतला शिवसेनेनं. फुकटचे मराठे सापडले इथं भगव्याच्या नावाखाली जय म्हणणारे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी मराठ्यांचा जो वापर केलेला आहे तो इथून पुढे एकही राजकीय हरामखोर पुढारी मराठ्याचा वापर त्यांना आम्ही करू देणार नाही, ही शपथ घेऊन या ठिकाणचा छावा जाणार आहे. लक्षात घ्या. कारण त्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना आता तुम्हाला सांगावं लागणार आहे. देखो मुल्क मराठों का ये, देखो मुल्क मराठों का ये, यहां शिवाजी डोला था, मोगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, मोगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पत्थर पर हर पर्वत पे आग जली थी, हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. ही मराठ्याची धरती बलिदानाची आहे. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही जे बलिदान दिलं ते लोकांसाठी दिलेलं आहे. मराठ्यांनी सगळ्यासाठी बलिदान दिलं. प्रत्येक राजकीय लोकांच्यासाठी बलिदान दिलं. आणि मराठा म्हणजे राजकीय लोकांचा कच्चा माल आहे. लक्षात घ्या. फुकट वापरता येण्यासारखा. आणि म्हणून आजचं जे अधिवेशन आहे ते या ठिकाणच्या मराठ्यांनी जागं व्हावं आणि कुठल्याही राजकीय हरामखोर पुढाऱ्याचे बुट चाटण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या समाजातल्या माणसासाठी
जगायचं ठरवावं हा या अधिवेशनाचा उद्देश. हे मराठ्याचं अधिवेशन आहे. मराठा हा शब्द कसा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव काय? मराठ्यांचा इतिहास. मराठ्यांचा इतिहास कोण घडवला? तानाजी मालुसरे सारख्या धनगराच्या माणसानं आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणून स्वतःचं रक्त सांडलं आणि मराठ्याचं राज्य घडवलं. लक्षात घ्या, मराठ्याचा इतिहास घडवला. मदारी मेहत्तर सारख्या मुसलमानानं स्वतःचा जीव दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये, औरंगजेबाच्या कोठडीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्याचा राजा जगला पाहिजे आणि मराठ्याचा इतिहास घडला पाहिजे याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्या मुसलमानांचा हा मराठ्यांचा इतिहास. जीवा महालासारख्या न्हाव्याच्या माणसानं स्वतःच्या अंगावर तलवार झेलली, परंतु छत्रपती शिवाजी राजा हा मराठाचा राजा जगला पाहिजे आणि रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी लढणारा तो न्हावी समाजातला माणूस होता. लक्षात घ्या, मराठ्यांचा इतिहास जो घडलेला आहे. मराठ्या कुणाला म्हणायचंय? शरद पवारांना म्हणायचं? आर पाटलांना म्हणायचं? पण दिलेल्या वचनापासून हटणार नाही तो मराठा, आणि तसा शब्द मराठा पडलेला आहे. लक्षात घ्या, जातीनं मराठी असलेले काही कामाचे नाहीत. कारण मी आतापर्यंत सांगत आलो, सगळ्यात जर मराठ्याचा घात कोण केलाय तर मराठ्याच्या पुढाऱ्यांनी केलेला आहे. लक्षात घ्या, मराठा समाज संपवण्याचं काम मराठ्याच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे. विधानसभेमध्ये 288 आमदारापैकी 60-70% आमदार मराठ्याचे. लोकसभेमध्ये 60-70 खासदार मराठ्याचे. परंतु शालिनीताई पाटलांनी ज्यावेळेस आर्थिक निकषावर आरक्षण, सगळ्या जाती धर्माबरोबर मराठ्याला सुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे हा जो मुद्दा मांडला, त्यावेळेस एकही मराठ्याचा आमदार शालिनीताई पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री व्हायचं म्हणल्याच्या नंतर 1 वर्षाच्या काळामध्ये दलितासाठी 84 GR काढतो. त्याला जातीबद्दल स्पिरिट आहे, तो ओरिजिनल त्या जातीचा आहे, त्याच्यामुळं त्याचं रक्त त्याच्या जातीकडे वळतंय. आमच्या पुढाऱ्यांचं रक्त आमच्याकडे वळत नाही याचा अर्थ हे रक्त आमचं असू शकत नाही. ही रात्रीतून लागलेला मेळ असला पाहिजे. लक्षात घ्या, अंधारात. कारण 60 वर्षापासून मराठा समाज आणि त्या समाजाची अवस्था जर बघितली तुम्ही तर एवढी दयनीय झालेली आहे. या महाराष्ट्राचा राजा असलेला मराठा समाज आज अतिशय भिकाऱ्यासारखी अवस्था आमची झालेली आहे. लक्षात घ्या, प्रत्येक जर रोडवरून चाललेलं असलं आणि पेट्रोल संपलेली गाडी आडवी केलेली, त्याच्यावर नाव काय असलं तर पाटील, गाडी आडवी. छत्रपती, गाडी आडवी. एवढी वाईट अवस्था. 500-500 एकरवरले मराठे 2-2 गुंठ्यावर आले. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माला आधार देणारे मराठे आज निराधार झालेले आहेत. लक्षात घ्या. आणि म्हणून छावा संघटना ही जातीवादी जे म्हणणारे लोक आहेत, आम्ही सांगितलेलं आहे छावा संघटना ही कुठल्याही जातीच्या आणि धर्माच्या विरोधात नाही, पण आमच्या नादाला लागल्यावर मात्र तुमच्या तेल लावून मेक मारल्याशिवाय राहत नाही. कारण हे मराठ्याचा आग्या मोहळा आहे. या मराठ्याच्या आग्या मोहळाच्या नादाला लागू नका. आणि आता तर मराठे जागे झालेले आहेत.
आणि मराठे जर जागे झाले, मी सगळ्या मराठ्यांना आतापर्यंत एकच सांगत आलो, फक्त तुम्ही एकत्रित बसून एक घोषणा द्या, परळीतले चालर चिल्लर खरजुले कुत्रे जे आहेत मराठ्यांच्या विरोधातले ते पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत, 8 दिवस परभणीत येत नाहीत. कारण मराठे एकत्रित येत नाहीत म्हणून हे सगळे हलकट नखरे सुरू आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे मराठे किती एकत्रित येऊ शकतात हे अधिवेशनानं आता दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये हा एक नवा इतिहास घडतोय, नवी क्रांती घडते. आणि हा इतिहास आणि हे जर क्रांती चा जाळ दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे हे लक्षात घ्या. आमदार डॉक्टर शालिनीताई पाटलांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आपण हे अधिवेशन आयोजित केलेलं आहे. यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये आपली मागणी होती की मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा, परंतु तो ठराव आज आपण या ठिकाणी बदलत आहोत. कारण मराठा समाजाचा जर ओबीसी मध्ये समावेश केला तर शिष्यवृत्ती उचलील कोण? शरद पवारांची सुप्रिया सुळे सुद्धा शिष्यवृत्ती उचलील, विलासरावांचा रितेश उचलील. ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लढणारे माझे मावळे काट्या हे पोरं खाणार, जेलमध्ये हे पोरं जाणार, दगडफेक हे करणार, अधिवेशनाला हे येणार, मोर्चे माझे छाबे काढणार आणि आरक्षण आणि शिष्यवृत्ती फुकट हे हरामखोर घेणार. मराठ्यातले धनदांडगे लोक ओबीसीचा सुद्धा फायदा घेतील. म्हणून मी ठरवलं की खऱ्या खुऱ्या जर माणसाला आरक्षणाचा फायदा व्हायचा असेल तर प्रत्येक जाती धर्मातल्या गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. हाच शालिनीताईचा मुद्दा बरोबर आहे. या मुद्द्याची दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा 45% असलेला समाज आहे. या समाजानं मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा, शेतामध्ये काबाड कष्ट करून त्या ठिकाणी मिळालेलं जे अन्नधान्य आहे ते खुल्या दिलानं 12 बलुतेदाराला वाटणारा समाज, दलितांना वाटणारा समाज, एवढा प्रेमळ दिलदार समाज या जगामध्ये कुठलाही नसेल हे लक्षात घ्या. एवढं प्रेम इतरांना देण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. आम्ही सगळ्याला आय लव्ह यू म्हणतोय, परंतु त्यांनीही आम्हाला आय लव्ह यू म्हणावं एवढीच आमची अपेक्षा आहे हे लक्षात घ्या. आम्ही सगळ्यावर प्रेम करतोय, परंतु त्यांनी सुद्धा सोबत आलं पाहिजे. आणि म्हणून आज या अधिवेशनामध्ये जे मुस्लिम समाजाचे सुद्धा माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाचे असतील, इतर साळी माळी कोळी तेली तांबोळी धनगर मुसलमान मारवाडी ब्राह्मण सगळ्या जाती धर्माचे असतील, आपल्या सगळ्या गरिबांचं जर आपल्याला कल्याण करून घ्यायचं असेल, खऱ्या खुऱ्या माणसाला जर आरक्षण मिळालं पाहिजे असं तुमची भूमिका असेल तर आर्थिक निकषावर आरक्षणासाठी तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि ब्राह्मण महासभेनं सुद्धा पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडतो हे लक्षात घ्या आणि तो मंजूर करू. आज दलितांच्या सुद्धा माणसासाठी आर्थिक निकषाचा मुद्दा महत्वाचा आहे. जे दलित समाजातले कलेक्टर झालेले आहेत, IPS IAS ऑफिसर झालेले आहेत, पुढारी झालेले आहेत, प्राध्यापक झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, आरक्षणामधून त्यांचीच पोरं पुढं त्या आरक्षणाचा फायदा उचलत आहेत. खेड्यामध्ये राबणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या पायात फाटका तुटका चप्पल घातलेल्या दलिताला त्या आरक्षणाचा अजिबात फायदा होत नाही. काट्या खायला आणि रस्त्यावर दगड घालायला हे दलिताचे जे मराठ्याच्या राजकीय पुढाऱ्याच्या दावणीला बांधलेले जी काही चालर चिल्लर खरजुले कुत्रे आहेत, रामदास आठवले असतील, कुणी प्रकाश आंबेडकर असतील, कुणी गवई असतील, प्रत्येक जण कुणाच्या ना कुणाच्या दावणीला बांधलेलं पाळलेलं. शरद पवारांना भूक म्हणलं तेवढंच आठवलेनं भुकायचं, बंद म्हणलं की संपला कार्यक्रम. ज्यावेळेस शरद पवारांना वाटायला लागलं शालिनीताई पाटील जर मूव्या महाराष्ट्रात फिरायला लागल्या तर आपला बारदाना गुंडाळला, त्यावेळेस आमच्यावर बंद्या घालणं सुरू केलं, सभा होऊ द्यायचं नाही हे याचा घाट घातला.
परंतु ही मराठ्याच्या अवलादीची पोरं होते. त्याने हातात काट्या घेऊन या परभणीच्याच कलेक्टरला हातात दांडकं घेऊन सांगितलं, परवानगी जर नाकारली तर तुझं थोबड फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस या ठिकाणच्या कलेक्टरला टकल्याचा घाम पुसत पुसत परवानगी द्यावी लागली. लक्षात घ्या. आणि तो कलेक्टर दलिताचा आहे. जाणीवपूर्वक त्यानं बंदी घातली. प्रचंड जातीवादी. परवा या ठिकाणी एक हल्लाबोल मोर्चा काढायला लावला दलित संघटनाच्या नेत्यांना पैसे देऊन. त्यांचा हल्लाबोल असेल तर मराठ्याचा हिसका मोर्चाही त्यांना दाखवावा लागेल, हे लक्षात घ्या. हे एवढं झालेलं असताना आमदार बंडू जाधवांना माझं आव्हान आहे, एवढ्या बेकार शिव्या दिल्याच्या नंतर तुम्ही गप्प बसता आणि तुमची सेना काही करीत नाही. तुमची शिवसेना आता हिजडा झालेली आहे. तुम्ही शालिनीताई पाटलांच्या क्रांती सेनेमध्ये या. शालिनीताई पाटलाच्या क्रांती सेनेमध्ये या आणि तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं जरी बघितलं तर त्याचे डोळे काढण्याची ताकद मराठ्याच्या मनगटामध्ये आहे, हे छावा दाखवेल. कारण मर्दाना हाक आरोळी द्यावी लागते. जंगलामध्ये तुम्हाला मी सांगितलं की नंगानाच माजल्याच्या नंतर कुत्रं भुकलं म्हणून काही थांबत नाही. सिंहाला आरोळी ठोकावी लागते. हा आर पाटील नावाचा प्राणी खुर्चीत बसल्यावर सुद्धा न दिसणारा, खैरलांजी प्रकरण घडलं, कानपूर प्रकरण घडलं, उभ्या महाराष्ट्रामध्ये दंगली सुरू झाल्या. 1 महिना महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला जगणं मुश्किल झालं. अनेक हरामखोर समाजकंटक उभ्या महाराष्ट्रात दिवसाढवळ्या गाड्या जाळत होते. डेक्कन क्वीनला आग लावली तरी हा हिजडा सांगत होता शांत राहा. ही काही शांततेनं ऐकणारे होते का? हे जर आवरायचं असेल त्या ठिकाणी माझ्यासारखा जर गृहमंत्री असता तर त्यांना दाखवलं असतं मराठ्याचा हिसका काय असतो ते. 1 तासात दंगल महाराष्ट्रातली थांबवली असती, लक्षात घ्या. कारण त्यानंतर शेवटी मी म्हणलं या हिजड्यांच्यानं काही दंगल थांबत नाही, आता मला उठावं लागणार आहे. आणि पुण्यनगरी पेपरनं सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांच्या जेवढ्या आवृत्त्या जातात त्याच्यामध्ये फ्रंटलाईनला आमचं स्टेटमेंट छापलं. बस झाला नंगानाच, आता नंगानाच करण्याचा प्रयत्न केला तर छावा हातात दांडकं घेऊन तुम्हाला सडेतोड उत्तर देईल आणि जनतेचं रक्षण करील. मग मात्र त्यांच्या लक्षात आलं आता ही छावाची डरकाळी आहे. मला दुसऱ्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन करावं का चालू? मी म्हणलं थोडं दम खा. पाणी तापवायचं का? मी म्हणलं आताच तापवू नका. 1 दिवस वाट बघा. 1 दिवसात दंगल थांबली. ह्याला छावाची डरकाळी म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आता राजकारणी मराठ्याचं भलं करूच शकत नाहीत. आज काय झालेलं आहे मराठ्याची अवस्था? 80% 90% जरी आमच्या पोरांना मार्क्स मिळाले तरी त्याचा नंबर इंजिनिअरिंगला लागत नाही, मेडिकलला लागत नाही, डीएडला. आमचं पोरगं डीएड होत नाही. डीएड जरी झालं तरी नोकरी लागत नाही. डीएड झालं, बीएड झालं, एमएड झालं, मॅड होऊन गेलं तरी नोकरी लागली नाही, लक्षात. आता या ठिकाणचे महाराष्ट्रातले आपले काही पोरं कर्नाटकामध्ये डीएड करतात. या ठिकाणच्या सरकारनं आदेश काढून टाकला की त्यांना कर्नाटकात डीएड केलेल्या असलेल्या मास्तरला या ठिकाणी नोकरी नाही. परंतु यापुढे शासनाला आम्ही ठणकावून सांगू, तो डीएड महाराष्ट्रात केला काय, कर्नाटकात केला काय ना, कुठं मसनवाट्यात जरी डीएड केला तरी तो मास्तर झालेला आहे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे. हे आमचे पोर आहेत.
आणि त्यांना नोकरी मिळाली पाहिजे ही भूमिका आपण ठामपणे शासनासमोर मांडणार आहेत हे लक्षात घ्या. आज जी झालेली मराठ्यांची अवस्था आहे, सवलत नाही, शिष्यवृत्ती नाही. गेल्या वर्षी अधिवेशन झालं, तिसरं राष्ट्रीय अधिवेशन आपलं नाशिकला. त्या अधिवेशनामध्ये आपण रास्ता रोको केला. अधिवेशन झाल्याच्या नंतर त्यावेळेस गृहमंत्री आर पाटलांनी मला मोबाईलवर संपूर्ण मीडियाच्या समोर बोलून आश्वासन दिलं. काय दिलं? येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठ्यांच्या तर पोरांना आर्थिक निकषावर आम्ही आर्थिक दुर्बल घटकातील पोरांना शिष्यवृत्ती देऊच, परंतु इतरही सगळ्या जाती धर्मातल्या पोरांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ. परंतु ही एवढ्या लबाड अवलादी आहेत आणि यांना खुर्ची तर अजिबात सोडू वाटत नाही. खुर्चीसाठी ते स्वतःचं काहीही द्यायला तयार असतात. खैरलांजी कानपूर प्रकरणात तुम्हाला माहित आहे, रामदास आठवलेने यायचं आम्हाला हे पाहिजे, देऊन टाकलं म्हणून आर पाटलाची आणि विलासरावांची पत्रकार परिषद संध्याकाळी व्हायची. आमच्या दलिताच्या संरक्षणासाठी स्पेशल पोलीस चौक पाहिजेत, देऊन टाकू. आमच्या दलित माणसावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी तो जर आला तर त्याला पैसे मिळाले पाहिजेत, देऊन टाकू. आमच्या दलितांना संरक्षण करण्यासाठी पिस्तॉल द्या, रामदास आठवले म्हणा, देऊन टाकू. आता फक्त चड्डी फिडूनच मागायचं राहिलंय की आर पाटलांनी ते सुद्धा खुशाल द्यावं. तुम्हाला खुर्चीत सुटवत नाही यांची माय. ही हळदताना सुद्धा खुर्चीत हळदली होती काय असं मला कधी कधी वाटायला लागलं. खुर्चीसाठी किती खालच्या थराला जावं. आम्ही पाठीमागच आर पाटलांच्या सोबत बोलताना म्हणालो ते जेम्स लेनचं काय झालं. ती म्हणले मी एवढं जेम्स लेन बद्दल बोललो पण राष्ट्रवादीला जास्त मतं पडलेच नाहीत ह्या मुद्द्यावर. मी म्हणलं खरंच मला शंका आहे म्हणलं तुमच्या मराठेपणाबद्दल. अरे जेम्स लेनचा मुद्दा सुद्धा जर तुम्ही मतासाठी जर वापरत असाल तर तुमच्यापेक्षा ती बाकी बरे की कमीत कमी जे समाजासाठी झटणारे तरी आहेत. राजकारणामध्ये आज किती मराठे शहाणे राहिलेले आहेत. सगळ्या मराठ्याची वाईट अवस्था करायला लावणे, सगळ्या मराठ्याच्या पोरांना व्यसन दारूचं लावण्यासाठी कोण राजकीय पुढारी कारणीभूत आहेत. निवडणुकीच्या काळात फुकट दारू, आणि फुकट म्हणल्यावर आपले लोक शेणी खातात. फुकट दारू म्हणलं की बाप 11 वाजेस्तोर जागला तर पोरग 12 वाजेस्तोर दुसऱ्या गाडीची वाट बघते. बाप काँग्रेसची पोरते पेत आहे, पोरग शिवसेनेची पेत आहे. म्हणजे आम्ही पेण्यात. आणि एक लक्षात घ्या, पेताड समाज कधीही सुधरू शकत नाही. आणि तुम्ही दारूवर बाटलीवर मतं दिले म्हणून ही तुमची अवस्था झालेली आहे. पेताडाला काही कळतं का? एक पेताड दारू पेलं आणि चाललं होतं रस्त्यानं, वीज चमकली, कोण फोटो काढला म्हणला माझा. त्याला वाटलं काही पत्रकार आले काही. म्हणजे विचार करा, आम्ही दारूवर मतं दिले, आम्ही आमचा सोयरा आहे दायरा आहे म्हणून मतं दिले, म्हणून तुमची वाट लागली. आज ही मराठ्याची अवस्था होण्यासाठी दुसरं महत्वाचं जर कारण काय असेल तर आपसातील बांधाचे भांडणं. एवढे बांधासाठी भांडणं प्रत्येक गावात तुम्ही बघा. इतभर बांधासाठी हातभर गेलं तर हरकत नाही, परंतु ह्याला जिरविल्याशिवाय गप्प बसत नाही म्हणत. किती नालायकपणा. आम्ही आमच्याच रक्ताच्या माणसांना जिरवायला निघालो. मला पाठीमागं माणिकरावांनी एक किस्सा सांगितला की एका गावामध्ये दोघा भावाचं 10-10 एकर शेत होतं आणि बांधाचं भांडण चालू होतं. मग दुसऱ्या भावाला ती जमीन विकून टाकायची होती, पण विकून टाकताना त्याने एक घेणाऱ्याला आट घातली. म्हणला 10 फूट इकडं बांधकडून सोडून तू जमीन घ्यायची. त्याला वाटलं हे 10 फूटच का सोडा म्हणते. त्यानं सांगितलं जर समज ही 10 फूट जर नाही सोडली तर ही बांध तुझा होईल म्हणला, आणि भांडण त्याचं तुझं लागल.
पण हे भांडण मला करायचं आहे. ते भांडण चलवण्यासाठी त्या माणसानं 10 फूट जागा ठेवून बाकीची जमीन विकली, त्या बांधासाठी भांडणं करत होता. लक्षात घ्या. म्हणजे किती आम्ही खालच्या दर्जाला गेलेलो आहेत. आमच्यामध्ये किती भांडणार आहेत, किती सुद्धा वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यासाठी आमची मरमर सगळी आणि तळमळ सुरू आहे की आम्ही आमचं आयुष्य समाजासाठी देऊन टाकलेलं आहे. मी या ठिकाणी अधिवेशन घेतलंय म्हणजे मला मंत्री करा म्हणून घेतलेलं नाही, मला आमदार करा, खासदार करा, लाल दिव्याच्या गाडीत बसवा म्हणून घेतलेलं नाही. मी शपथ घेऊन निघालेलो आहे की आयुष्यभर आपण लाल दिव्याच्या गाडीत बसायचं नाही, ना आमदार व्हायचं नाही, ना खासदार व्हायचं. कारण आता समाजासाठी कुणीतरी मरायला तयार होणारा पुढे येणं गरजेचं आहे. प्रत्येक मराठ्याला वाटतंय की छत्रपती जन्माला आले पाहिजेत, शिवाजी महाराजांसारखा माणूस जन्माला आला पाहिजे आणि क्रांती झाली पाहिजे, मराठ्याचं पुन्हा स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. पण तो शिवाजी आपल्या घरात नाही, लोकांच्या घरात आला पाहिजे जन्माला. त्यानंच लढाया केल्या पाहिजे, त्यानंच झकमारी केली पाहिजे, मग तुम्हाला आयतं स्वराज्य दिलं पाहिजे. आपल्यात लढाईची हिंमत नाही. या ठिकाणी मराठ्याचं एक वैशिष्ट्य आहे, राजकारण हे घोरपडीसारखं आहे. घोरपड जर किल्ल्यावर एकदा टाकली तर ती सटकत नाही कधीच खाली. तसं एक वेळेस राजकारणी माणूस मुंबईत आमदार म्हणून टाकला की तो पुन्हा काही खाली यायला तयार होत नाही, खुर्ची सुटत नाही. आणि घोरपडीनं शिपूट मारलं की माणूस हिजडा होतो, तुम्हाला माहित आहे. म्हणून जेवढ्या आपल्यातले राजकारणात गेले तेवढ्याला शेपटाचा झटका बसला. आता बंडू जाधवावर किती जरी वाईट पद्धतीनं मोर्चा काढला गेला, त्याला कितीही शिव्या दिल्या, तरी बंडू जाधवसाठी शिवसेना का काही करू शकत नाही, त्याचं कारण आहे शिवशक्ती प्लस भीमशक्ती इजिकल टू देशभक्ती. कारण मराठवाडा नामांतराच्या काळामध्ये या ठिकाणच्या शिवसेनेतल्या मराठ्याच्या पोरांनी काट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले, जमिनी विकून त्या केसेस चालवल्या. मराठ्याचे पोरं जेलमध्ये गेले, मराठ्याच्या पोरावर केसेस झाल्या. ते भांडणं अजून सुद्धा त्याचे वळ आमच्या पाठीवरले मिटलेले नाहीत. तरी सुद्धा हे शिवशक्ती भीमशक्ती म्हणजे तुम्हाला सत्तेवर जाण्यासाठी हे सगळे नालायक धंदे सुरू आहेत. आणि म्हणून जर बंडू जाधवांनी जर खरोखर स्वाभिमान असेल, एवढ्या शिव्या देऊन सुद्धा जर तुम्हाला राजकारणाच्या खुर्चीला चिटकून जर राहायचं असेल तर तुम्ही खुशाल राहा, आमचं काहीही म्हणणार नाही. परंतु आता समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधात छावा इथून पुढे कडे कोट भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत सगळ्या राजकीय लोकांना वाटत होतं की मराठ्याला कोणी वाली नाही. आता त्यांचा बाप हा अण्णासाहेब जावळे तुमचा वाली आहे. त्यांना दिवसा ढवळ्या या हरामखोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, मला काही कुठलं तिकीट पाहिजे नाही आणि हे माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आई तुळजाभवानीचा आणि तुमच्या लाखो छाव्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, करोडो मराठ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि आशीर्वादाची ताकद काय असते माहित आहे तुम्हाला? एवढा प्रचंड मोठं सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला, पोलादी पारा हातानं वाकवणारा अफजल खान, त्या अफजल खानाच्या भेटीला फक्त 300-400 मावळ्याचं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघालेले आहेत. त्यावेळेस फक्त छत्रपती शिवरायांनी जिजाऊचे पाय धरले आणि त्यावेळेस जिजाऊनं छत्रपती शिवरायांना सांगितलं, राजे जा, आई असावी तर अशी असावी, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. लक्षात घ्या, स्वतःचा मुलगा काळाच्या दाढत देताना सुद्धा त्या आईला स्वाभिमान वाटला पाहिजे की सत्यासाठी, स्वराज्यासाठी आणि लोकांच्यासाठी माझा पुत्र मरतोय. ही भावना ठेवणाऱ्या छाव्याची जर आई असेल तर तो खरा छावा घडतो. आणि म्हणून एवढ्या मोठ्या अफजल खानाचं सुद्धा दिवसा ढवळं डेडाळं पाडू शकले छत्रपती शिवाजी महाराज, कारण त्यांच्या पाठीशी त्यांच्या आईचा आशीर्वाद होता. आणि तो आशीर्वाद लाखो मराठ्याच्या आईचा आशीर्वाद, आमच्या आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी खंबीरपणानं असल्यामुळे हे माझं काही वाकडं करू शकत नाही, ते लक्षात घ्या. कारण या राजकीय लोकांचं माहित आहे,
आता प्रचंड या लोकांना राग येतो. अण्णासाहेब जावळेची सभा आहे म्हणल्याच्या नंतर त्या मतदारसंघातल्या आमदाराला झोप येत नाही. ते सगळ्याला सांगते, त्या संयोजकाला पहिलं मॅनेज करते, बाबा त्या भावाला बोलवू नको. तीही जर आलं तर नागवं करूनच असं कार्यक्रम लावतोय की मग आमचं पुन्हा निवडून येणं अवघड होतं. आणि म्हणून भावानं एक लक्षात घ्या, ही जी वाईट अवस्थेतून जर आम्हाला बाहेर निघायचं असेल मराठ्यांना, तर सगळे मतभेद बाजूला ठेवून, बांधचे वैयक्तिक भांडणं विसरून, गावातल्या पार्ट्या बंद करून, इतर जाती धर्मासोबत असलेल्या दुश्मन्या बंद करून मराठा समाजाची प्रगती साधावी लागेल. त्याच्यासाठी आपसातले भांडणं आपसात मिटवल्या गेल्या पाहिजेत. याच्यासाठी मराठा शिवजात पंचायतीची स्थापना आज आपण या अधिवेशनात करत आहोत, हे लक्षात घ्या. कारण मराठ्याचं सगळ्यात वाटोळं झालेलं आपसातील भांडणामुळे. आणि ते भांडणं तुमच्यापेक्षा आदिवासी पारधी सुद्धा चांगले, ते सुद्धा कधी पोलीस स्टेशनला जात नाहीत. मी सतत सांगत असतो. पाठीमागे एक विषय निघाला होता, पोलिसांच्या ढेऱ्या का वाढल्या, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होता. मी त्यावेळेस सांगितलं की यांच्या ढेऱ्या वाढण्यासाठी कारण कोण आहे, तर मराठी आहे. कुठल्या तर दलिताला हाताशी धरायचं आणि दुसऱ्या माणसावर आपल्याच अॅट्रॉसिटी करायला लावणारे हे मराठ्याचेच पुढारी आहे. एका मराठ्याची वाट लागत असताना दुसऱ्याला उकळ्या फुटणारे, आनंद वाटणारे मराठ्याच्या आमच्याकडे आहेत. आम्हाला त्याचं दुःख वाटत नाही. आणि म्हणून मराठा संपला. जिथं समाजाचा प्रश्न आहे तिथं तरी आम्ही एकत्रित आलं पाहिजे. राजकारणात जी काही झकमारी करायची आहे ती करा, परंतु समाजात जर कोणी अन्याय आणि अत्याचार करीत असेल तर हातात तलवार घेऊन तुम्ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि समाजासाठी लढायला तयार झालं पाहिजे. असे छावे आम्हाला या संघटनेत तयार करायचे आहेत, हे लक्षात घ्या. कारण मराठा समाजाचे इतर जाती धर्मीयांचे सुद्धा जे संबंध आहेत, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 7,000 मुसलमानाचे पठाण होते आणि ते मराठ्याचं राज्य, मराठ्याचा इतिहास घडवण्यासाठी लढत होते. लक्षात घ्या, मराठ्यासाठी लढत होते. आमच्याकडे सुद्धा अनेक मुसलमानाचे कार्यकर्ते येतात की आम्ही छत्रपतींच्या सारखे, जसे त्यावेळेसचे मुसलमान छत्रपतीच्या मदतीला धावून गेलेले होते, तसे आम्ही छावासाठी, मराठ्यासाठी लढायला तयार आहोत. अशा मुसलमानांचं सुद्धा आम्ही आजपासून स्वागत करणार आहे, लक्षात घ्या. कारण मी मुसलमानाला सांगितलं, तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जास्त फरक नाही. तुम जरा बड़ी हड्डी खाते हैं, हम छोटी हड्डी खाते हैं. हड्डी वाल्याचा मेळ लागतो, काही अडचण आहे का? राजकीय लोकांनी काय केलं? राजकीय लोकांनी आतापर्यंत मराठ्याचे आणि दलिताचे भांडणं लागले पाहिजेत, मराठ्याचे आणि मुसलमानाचे भांडणं लागले पाहिजेत. परंतु भावानो, इथून पुढे आम्ही इतिहास आमचा खराखुरा काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना आपल्या राज्यातल्या नमाज पाडता यावं, आपल्या सैन्याला नमाज पाडता यावं, याच्यासाठी स्वतःच्या राजधानीत, स्वतःच्या महालासमोर मस्जिद उभा केलेली होती. ते छत्रपती शिवराय आणि तो मराठा आम्हाला घडवावा लागणार आहे की इतर जातीच्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की मराठ्यावर विश्वास टाकला तर आपला विश्वासघात होणार नाही. आणि म्हणून आजपर्यंत या परभणीमध्ये झाल्या असतील हिंदू मुस्लिम दंगली, परंतु या परभणीच्या सगळ्या मुस्लिमांना आज मी आव्हान करतो की आज या ठिकाणचे मराठे जागे झालेले आहेत. इथून पुढे कधीही मुसलमानाची आणि मराठ्याची दंगल होणार नाही, हिंदूची आणि मुस्लिमाची दंगल होणार नाही. तुम्ही प्रेमानं वागा, आम्हीही प्रेमानं वागू. दिल दिया है तो जान भी देंगे या भूमिकेत तुमच्यासाठी, तुमच्यावर सुद्धा आम्ही प्रेम करू. या महाराष्ट्रातला मोठा भाऊ मराठा समाज म्हणून आम्ही जी भूमिका घेतोय ती भूमिका या देशाला तारणारी असेल, लक्षात घ्या. आम्हाला आरक्षण नाही, मुसलमानालाही आरक्षण नाही, ब्राह्मण माणसालाही आरक्षण नाही, मारवाडी समाजालाही आरक्षण नाही. त्यांचा आमचा प्रश्न एक आहे. आर्थिक निकषाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आता ब्राह्मण महासभेनं पाठिंबा दिलेला आहे. आता मुस्लिमांनी सुद्धा आता एका ताकदीने एकत्रित आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, शालिनीताई जी तुम आगे बढ़ो, यहाँ का मुसलमान आपके साथ है.
त्यावेळेस या देशामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि या देशाचा हिताचा मुद्दा, त्याच्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल. आजची जर तुम्ही बघितली परिस्थिती, मराठ्याच्या शेतीची अवस्था काय आहे, ह्या आरक्षणाचा विषय राहिला, शिष्यवृत्तीचा विषय झाला, परंतु सगळ्यांनी शांततेत बसायचं आहे. नरेंद्र महाराज हे आलेले आहेत. आनंदश्री विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज श्री सत्यनारायण निवास यांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, सभी प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, वो हत्या बंद हो. हिंदू धर्म को खतरे में है, हिंदू धर्म खतरे में है, हिंदू धर्म खतरे में है. सभी हिंदुओं का एकता हो, सभी हिंदुओं की एकता हो. तर या ठिकाणी आपल्या समाजामध्ये शिस्त नसल्यामुळे आज तुमची वाट लागून गेलेली आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आम्ही शिस्तीचं पालन केलं पाहिजे. दुपारीही तुम्ही प्रचंड उन्हामध्ये असतानाही आम्ही सांगितलं की मराठे हे आतापर्यंत उन्हामध्ये राहिलेले आहेत आणि उन्हाचा त्रास आम्ही सहन केल्याशिवाय आम्हाला सावली बघायला मिळणार नाही. मगाही माझ्या समोर प्रत्येक वेळेस प्रश्न पडाला की आता बॉलिंगला कुणाला पाठवावं. माझी अवस्था धोनीसारखी झाली होती. प्रत्येकाला पाठवलं तर त्रिफळा उडायला लागला, म्हणून शेवटी फिरकी गोलंदाज आपले माणिकराव शिंदे पाठवले आणि त्यावेळेस कुठं तुमचा सगळ्यांचा मेळ लागला, हे लक्षात घ्या. आमच्या छाव्यामध्ये सतत शिस्त असली पाहिजे आणि त्या शिस्तीचं पालन आम्ही केलं पाहिजे. त्या ठिकाणी मी अतिशय महत्वाचा विषय सांगत होतो की आज मराठ्यांची अवस्था, शेती हा मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्या शेतीमध्ये आज जो शेतकरी आहे, हजारो शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. त्याच्यातले 80% शेतकरी हे मराठ्याचे आहेत. परंतु तरीही शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी आमचे देशाचे कृषी मंत्री मराठा जरी असले तरी ते शेतकऱ्याच्या या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. शेतकरी का आत्महत्या करतोय? तो कर्जबाजारी झाला, त्याच्या पोराला शिक्षण देऊ शकत नाही. कर्ज काढून शिक्षण दिलं तर त्याच्या पोराला नोकरी मिळत नाही आणि म्हणून आम्ही लोकांचं कर्ज फेडू शकत नाही अशी भावना आमच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये झालेली आहे. आणि म्हणून तो स्वाभिमानी शेतकरी आत्महत्या करतोय की सावकाराच्या कर्जाच्या चक्रा आपल्या घरला मारत असताना माझी इज्जत गावामध्ये जाते, मी कर्ज वापस फेडू शकत नाही, म्हणून तो आमचा शेतकरी आत्महत्या करत आहे. आणि हा कृषी मंत्री स्वतःला जाणता राजा म्हणून घेतो. काय जाणता राजा? शरदचंद्रजी पवार. अरे खरा जाणता राजा कोण होता? छत्रपती शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज खरे शेतकऱ्याचे राजे होते, ते खरे जाणते राजे होते. ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या बारकाईने शेतकऱ्यांच्यासाठी अभ्यास करत होते की सैन्याला त्यांचे आदेश असायचे की संध्याकाळी दिवे मालवून झोपवा, कारण जर संध्याकाळी दिवा जर जळत असलेला राहिला आणि त्याची वात जर उंदरानं नेली आणि ती जर कडब्याच्या गंजीत घेऊन गेली तर त्या कडब्याच्या गंजीला सुद्धा आग लागल एवढा विचार करणारा तो खरा छत्रपती शिवरायांचा राजा असू शकतो. असला वाकड्या तोंडाचा राजा शेतकऱ्याचा असू शकत नाही, जाणता असू शकत नाही.
फार पांढऱ्या पायाचा माणूस आहे. 60 वर्षाच्या काळामध्ये कधीही शेतकऱ्याच्या एवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या या कृषी मंत्र्याच्या काळामध्ये आत्महत्या झाल्या. आणि म्हणून आपण शालिनीताई पाटलां 60 वर्षाच्या काळामध्ये कधीही शेतकऱ्याच्या एवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या या कृषी मंत्र्याच्या काळामध्ये आत्महत्या झाल्या. आणि म्हणून आपण शालिनीताई पाटलांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहायचा निर्णय घेतलेला आहे की मराठ्याच्या या अवस्थेतून जर बाहेर आम्हाला कोण काढू शकेल समाजाला, तर राजकीय ताकद फक्त शालिनीताई पाटीलच आहेत की असे हजारो शरद पवार गारद करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. एक शरद पवार नाही, फक्त तुमची आणि आमची ही प्रचंड ताकद त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं लावणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आज आपण निर्णय घेतोय की आमदार डॉक्टर शालिनीताई पाटलांनी आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे. या भूमिकेसाठी क्रांती सेना ही पार्टी जरी तुम्ही काढली आणि निवडणुका जरी लढवल्या तर छावा संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे. हे राजकारणातले छक्के एकदा धुवून बाजूला काढून देऊ आणि तुमच्यासारख्या महाराष्ट्राच्या रणरागिणीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवल्याशिवाय छावे राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. कारण ही ताकद आणि ही निर्णय घेण्याची क्षमता फक्त शालिनीताई पाटलांच्या मध्ये आहे. आता मुख्यमंत्री कसे ठरतात? दिल्लीत ठरतो आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणते. मतं आम्ही देतो, आमदार आम्ही निवडून देतो आणि ठरवतं कोण मग मुख्यमंत्री करायचं? सोनिया गांधी. पहिल्या वेळेस विलासराव मुख्यमंत्री राहिले 3-3.5 वर्ष. पुन्हा बाईला काय अडचण झाली? बाईनं सांगितली विलासरावजी आता खाली वाका. विलासराव खाली वाका. सुशील कुमारला सांगितले चढा. म्हणजे मुख्यमंत्री व्हा. सुशील कुमारने 6 महिन्याच्या काळामध्ये दलितासाठी 84 GR काढले. लक्षात घ्या, दीक्षाभूमीला 10 कोटी, चैत्यभूमीला 20 कोटी. त्याच्या बापाच्या घरची तिजोरी असल्यासारखं त्यानं वाटून टाकली. आणि तरीही मराठ्याचे पुढारी गप. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 रुपयाचे निधी न देणारे हे हरामखोर छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे असू शकत नाहीत आणि मराठ्याच्या औलादी असू शकत नाहीत. आणि असे हरामखोर नालायक असताना सुद्धा हे पदावर का राहिले त्याचे कारण आहेत आजपर्यंत. त्याचं कारणाचा मी अभ्यास करत होतो. एवढे लोक या लोकांना शिव्या देतात तरी सत्ता यांच्याच हातात का राहते? त्याचं एक कारण आहे भावानो. मी ते रामायण वाचल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं कारण की रामायण वाचल्याच्या नंतर मला कळालं की राम ज्यावेळेस वनवासाला निघाले त्यावेळेस रामाला निरोप देण्यासाठी सगळी अयोध्या नगरी नदीपर्यंत आली आणि नदीमधून नावेमध्ये बसून जावं लागत होतं पलीकडल्या काठाला. त्यावेळेस राम नावेत बसले आणि राम ज्यावेळेस नावेत बसले त्यावेळेस निरोप देताना शेवटचा त्यांनी जनतेला दर्शन दिलं आणि सांगितलं नर नारियों जाओ. स्त्रियाही गेल्या, पुरुषही गेले, रामही तिकडे वनवासाला गेले. 14 वर्षाच्या नंतर राम वापस आले तर ज्या ठिकाणाहून निरोप दिलेला होता त्या ठिकाणी एक छोटंसं गाव तयार झालेलं होतं. 100-200 झोपड्या होत्या. रामाने विचारलं कसं काय हे 14 वर्षात एवढं बदल, एक गाव तयार झालं या ठिकाणी. त्यांनी विचारलं, म्हणलं हे गाव कसं काय तयार झालं? तिथले लोक राम आलेत म्हणल्याच्या नंतर सगळे पळत आले. त्यांनी रामाचं दर्शन घेतलं आणि रामाने विचारलं त्यांना की बाबा हे इथं गाव तरी नव्हतं आणि हे गाव कसं काय वसलं? त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितले रामजी की तुम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला निरोप देण्यासाठी आलो, परंतु जाताना तुम्ही आम्हाला सांगितलं की नर नारियों जाओ, स्त्री पुरुषांनो जावा. मग स्त्रियाही गेले, पुरुषही गेले, परंतु आम्ही तर स्त्रियाही नव्हतो,
पुरुषही नव्हतो आणि आम्हाला काही जाण्याचा तुमचा आदेश नव्हता. रामाला वाटलं आपली एवढी एक छोटीशी चूक झाली बोलण्यामध्ये, तर या बिचाऱ्यांनी 14 वर्षे या हिजड्यांनी आपल्यासाठी तपश्चर्या केलेल्या आहे, वनवास भोगलेला आहे. रामाने सांगितलं काय मागायचं ते मागा. रामाने सांगितलं काय मागायचं ते मागा. त्यावेळेस हिजड्यांनी सांगितले, रामजी आम्ही तुमच्याबरोबर वनवास भोगला, आमच्या राजाच्या बरोबर वनवास भोगला, आम्हाला काहीही नको, त्याचं आम्हाला काहीही दुःख नाही. हिजडे काहीही घ्यायला तयार नव्हते आणि राम तर द्यायला तयार होते. त्यावेळेस रामाने सांगितलं आता नाही तर नाही, तुम्ही घेतलं. परंतु 1980-90च्या नंतर 2001 सालापर्यंत, 2007 सालापर्यंत, 2010 सालापर्यंत तुमची सत्ता येईल कलियुगामध्ये. आमदार तुम्ही व्हाल, गृहमंत्री तुम्ही व्हाल, पंतप्रधान व्हाल, कृषी मंत्री व्हाल, आणि हा त्याचा परिणाम आहे. आणि रामाचं वरदान म्हणल्याच्या नंतर आपण यांचं काहीही वाकडं करू शकत नव्हतो. परंतु ते वरदान 2009 सालापर्यंत आहे, एवढं लक्षात ठेवा. 2009 सालाच्या नंतर दिल्लीत बसून सोनिया गांधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार नाही, तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे ते छावा ठरवेल आणि अण्णासाहेब जावळे ठरविल, हे लक्षात ठेवा. कारण खुर्चीसाठी मरमर करणारे लोक आम्हाला नको आहे. हे राष्ट्रवादीवाले स्वाभिमानाच्या गप्पा मारतात. आर पाटील स्वाभिमानाच्या गप्पा मारतात. कुठला स्वाभिमान आणलेला आहे? हा दररोज शरद पवारांच्या पाया पडल्याशिवाय महाराष्ट्राचा गृहमंत्री राहू शकत नाही. आणि जर नाही पाया पडलं, जर गृहमंत्री पद गेलं, तर ह्या माणसाला पुन्हा कॉन्स्टेबलची सुद्धा नोकरी लागू शकत नाही. त्याची कारण तेवढी उंची लागते पोलीसमध्ये भरती व्हायला, ती उंची सुद्धा नाही. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचा अधिकार मराठ्यांचा आहे. आणि इतर जाती धर्मातली सुद्धा सगळी माणसं छावाच्या पाठीशी, क्रांती सेनेच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहण्यासाठी तयार आहेत. म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, कुठल्याही जाती धर्माचा असो, येणाऱ्याला सोबत घेऊन चला, न येणाऱ्याला तिथं सोडून चला, पण आडवं येणाऱ्याला मात्र उभं आडवं चिरून चला, तर या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा इतिहास घडू शकतो. आणि तो इतिहास आम्ही घडवल्याशिवाय आम्हाला मरण सुद्धा येणार नाही, लक्षात घ्या. कारण वेळ आलेली आहे आता. बोकडं माजल्यावर काय करतात? आमचे पुढारी म्हणजे हे पाळलेले बोकडं आहेत. ह्या बोकडांना आई कळत नाही, बहीण कळत नाही, काहीही कळत नाही. चरबी चढलेली असते, सत्तेचा माज आणि मस्ती चढलेली असते. शालिनीताई पाटलांच्या सभेला बंदी घातली जाते. आम्ही नांदेडमध्ये मोर्चा काढलो तर आमच्यावर आयपीसी मधले आहे नाहीत तेवढा तो त्या ठिकाणचा छकाट एसपी फतेसिंह पाटील 17 कलम आमच्यावर टाकतो. दगडफेक आमच्यावर होते. आणि खैरलांजी प्रकरणामध्ये एवढा नंगा नाच झाला, ती डेक्कन क्वीन जाळली, तर आणखी ही माणसावर केस नाही, अज्ञात 5000 लोकांनी जाळली. किती मोठ्या प्रकारचा अन्याय हा. भोतमागे तो खैरलांजीचं प्रकरण घडलं. त्या भोतमागेनं सांगितलं मला नोकरी द्या. त्यांनी सांगितले मेलेलाचा वारसदार आहे, नोकरी देऊन टाकू, कुठली पाहिजे सांगा. त्याची अवकात आहे चपराशी व्हायची. तो म्हणतो मी असली चिल्लर नोकरी करत नाही, आता काय तुला कलेक्टर करावं? पण तो दलिताचा आहे म्हणून, जातीत जन्मला म्हणून त्याचे माणसं मेले तर त्याला नोकरी मिळते. आमच्या 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हरामखोरांनो, या 3000 शेतकऱ्याच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आज हा विराट जनसागर या सत्ताधाऱ्यांना सांगतोय की जे जे आमचे शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या, एवढं प्रचंड मोठं तुम्ही पाप केलात की अनेक आया बहिणीचं कुंकू पुसलात. अनेक मराठ्याच्या आया बहिणी शेतामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या
त्यांचं आयुष्य घर संसार राखरांगोळी त्या घर संसाराची केलेली आहे. हे पाप तुमचं कुठंही फिटणार नाही. त्यांच्या पोरांना नोकऱ्या तुमच्या बापालाही द्याव्या लागतील आणि जर नाही दिलं तर छावाचा दंडुका या महाराष्ट्रात आम्ही फिरवल्याशिवाय राहणार नाही. या खैरलांजीचा बाप आम्ही घडवून दाखवू, लक्षात घ्या. काही लोकांना ते चालर चिल्लर जी आम्ही खैरलांजी केली, असं केलं तसं केलं, हे एसट्या जाळल्या गाड्या जाळल्या, त्याच्यामध्ये मर्दानीपणा नाही. इथून पुढे जे हरामखोर पुढारी आहेत त्यांनी जर शालिनीताई पाटलांना बंदी घातली तर आम्ही एसट्या गाड्याकडे जाणार नाही. या मंत्र्याच्या गाड्या जाळायच्या, लक्षात या इतर गाड्या नाही. आणि आज अधिवेशनात आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. निर्णय असा घ्यायचा की इथून पुढे शालिनीताई पाटलांच्यावर जर बंदी घातली तर एकाही राष्ट्रवादीच्या मंत्र्याची किंवा आमदाराची सभा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात आपल्या छाव्याने अजिबात होऊ द्यायची नाही, लक्षात घ्या. कारण आमच्यावर जर बंदी घातली जात असेल मराठ्याच्या महाराष्ट्रामध्ये, मराठ्याच्या एका महिलेला आम्ही शालिनीताई पाटलांना का पाठिंबा दिला? राजकारणामध्ये एवढ्या एकमेव महिला अशा आहेत की राजकारणात राहून सगळे पद भोगून सुद्धा कधीही डोक्यावरला पदर खाली पडला नाही, अशी खंदानी संस्कृती असणारी शालिनीताई पाटील आहेत. ही आमची मराठ्याची संस्कृती जपणारी खंदानी महिला जर मराठ्यासाठी हातात तलवार घेऊन जर लढायला तयार पुढे होत असेल तर आमच्यासारखे जर मराठे पाठीमागे राहिले तर आम्ही मराठे असू शकत नाही, हे लक्षात घ्या. शालिनीताई पाटलांच्या पाठीशी आम्हाला खंबीरपणाने उभं राहावं लागेल. नाहीतर राजकारणात आजची परिस्थिती कशी आहे? अजूनही अनेक पेपरला तुम्ही कुठलेही फोटो बघा, पदर कधीही खाली पडलेला नसतो. नाहीतर आता राजकारणात बाई ग्रामपंचायतला उभारली की पदर कुठं की बारदाना कुठं काही फरक पडेल. आणि पंचायत समितीला उभारल्यावर तर थाटाची विचारू नका तिचा. आमच्याकडे एक बाई जिल्हा परिषद अध्यक्ष झाली, संडासलाही ती लाल दिव्याच्या गाडीनंच जायची सकाळी सकाळी. म्हणजे असले येडे लोक ही आरक्षणानं सगळं वाटोळं करून टाकलं. बिनागलीचे कांदे. आता एखादी बाई सरपंच होते, कुठं आहेत सरपंचीन बाई? विद्यार्थ्यांना सही शिक्के लागायचे असतात. कुठं आहेत सरपंचीन बाई? शेळ्या राखायला गेलेल्या, निघाले आम्ही शेळ्याकडे. किती वाईट अवस्था आहे, लक्षात घ्या. म्हणून हे आरक्षण इथून पुढे आर्थिक निकषावर असलं पाहिजे, ही भूमिका आपण आणि हा ठराव आपण मंजूर करतोय की आर्थिक निकषावर आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. दुसरा माणिकरावांनी ठराव मांडला की अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. झाला पाहिजे नाही जर झाला तर या हरामखोरांच्या सत्तेवरून खाली खेचण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे. कारण कुठल्याही खरजुल्या कुत्र्यानं उठायचं आणि अॅट्रॉसिटीची भीती दाखवायचं. वास उठलेली बाई सुद्धा जवळ सुद्धा बसू वाटत नाही, एवढा वास उठलेली ती सुद्धा बाई अॅट्रॉसिटीची भीती दाखवते. अशी जर अॅट्रॉसिटीची भीती दाखवत असेल तर इथून पुढे मराठ्यांनी अजिबात त्या अॅट्रॉसिटीला हे घाबरायचं नाही, लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा प्रकार घडेल त्या ठिकाणी छावा संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील. अॅट्रॉसिटीचा गैरवापर जर इथून पुढे केला जात असेल तर आम्ही तो रोखल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका तुम्हाला किती केसेस करायच्या तेवढ्या करा. आमच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढ्या जरी तुम्ही केसेस केल्या तरी आमचं केसही वाकडं होत नाही.
भावानो, माझं वय आहे 29 वर्ष, माझ्यावर केसेस आहेत 33. त्या काही खून करून, डाके घालून, बलात्कार करून झालेल्या नाहीत. ज्या ज्या ठिकाणी मराठ्यावर अन्याय आणि अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी हातात दांडकं घेऊन उभा राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पहिली काठी माझ्यावर आणि मग माझ्या कार्यकर्त्यावर. नाहीतर बाळ ठाकरे सारखं झड सिक्युरिटी बसून हात वर केला तर महाराष्ट्र जाळी नसला नाही. त्याच्या हाताने तर काडीपिटी सुद्धा पेटत नाही आणि हात वर केला तर महाराष्ट्र पेटून. कुणाच्या जीवावर? मराठ्याच्या जीवावर. ही बी पागल देशमाड मेंबर बेवडे गर्वशकम हिंदू आहे म्हणून लगेच नादाला लागले. अरे पण कोण म्हणाले? आम्ही खऱ्या खुऱ्या मनानं म्हणलं पाहिजे, खरे गर्वशक हो हिंदू है आणि हिंदू संस्कृती जोपासणारे फक्त मराठे आहेत. आजी मराठे तमाशा जरी नाचवले तरी नसतो तमाशा. ही बाकीचा कार्यक्रम काय 9 वारी साडीत असतो का टीव्हीवरला? कसा असतो हे तुम्हालाच माहित आहे. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही बघत असाल का? किती जास्त दाखवले काय काय नाही, खाली वरी म्हणून काय. हिंदू संस्कृती जोपासण्याचं खरं काम या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणच्या मराठ्यांना आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. या देशावर संकट आलेलं आहे, समाजावर संकट आलेलं आहे, या राज्यावर संकट आलेलं आहे. आणि तो जर लढा पुढं तेव्हा ठेवायचा असेल, पुन्हा जर हिंदू संस्कृती जर शिल्लक या देशामध्ये ठेवायची असेल तर नरेंद्र महाराजांसारखे हातात दांडकं घेऊन यांना उत्तर देणारे महाराज आमच्यामध्ये तयार झाले पाहिजे. आणि म्हणून आम्हाला स्वाभिमान वाटला की आमचा एक माणूस जगद्गुरू आहे, याचा आमच्या समाजाला भूषण आहे. आणि म्हणून मराठा भूषण हा पुरस्कार आम्ही आज या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून हे जे आमच्या समाजातले भूषण असलेली माणसं आहेत, शालिनीताई पाटील असतील, नरेंद्र महाराज असतील, CR पाटलासारखी माणसं असतील, शिवाजीराव चमकिरे सारखी माणसं असतील, अशा सगळ्या माणसांना ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्यांना जाणीवपूर्वक कुणी दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम मराठ्याच्या सैनिक म्हणून छाव्यांना करावं लागणार आहे. मराठा समाजाचा मिलिटरी म्हणून छावांना करावं लागणार आहे. आणि ते काम आपण मजबूतपणे केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो आपण या ठिकाणी ठराव रद्द झाला करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. तिसरा ठराव आहे शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्याचं पहिलं कर्ज पूर्णपणानं माफ करून दुसरं नवीन कर्ज शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आणि आपण यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत देणार आहोत. 1 महिन्याच्या आत सरकारनं शेतकऱ्याचं पूर्णपणानं कर्ज माफ केलं पाहिजे आणि पुन्हा नवीन कर्ज दिलं पाहिजे. आणि जर नाही दिलं तर 1 तारखेच्या नंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये या राजकीय पुढाऱ्यांना सळो की पळोस करून सोडण्याचं काम छावा संघटना केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक तालुक्याला सभा घेणार आहे. जनजागृती मराठा जागृती रथयात्रा आम्ही काढणार आहे तुळजापूरवरून. दिवाळीपर्यंत शासनाला मुदत आहे. दिवाळीच्या आधी आम्हाला गोड बातमी द्या गोड खाण्यासाठी, नाहीतर मग तुम्हाला वर्षभर गोड खाऊ देणार नाही आम्ही, लक्षात घ्या. आणि पुन्हा सत्तेवरून एकदा खाली खेचल्याच्या नंतर तर तुम्हाला काळं कुत्रं सुद्धा विचारणार नाही. कारण सगळ्यासाठी कुणी काही मागो त्यांच्यासाठी मिळतं. आंबेडकर भवन बांधण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 1100 कोटी रुपयाची तरतूद केली. आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी मागतोय. त्यांना पैसे नाही द्यायला मराठ्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर भवन प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधायचं आहे. 1100 कोटी रुपये निधी मंजूर. फक्त असे आता समाज मंदिर प्रत्येक गावागावात समाज मंदिर बांधले. काय त्या समाज मंदिराचा उपयोग होतो का? फक्त जर सगळ्या गावातले कुणाचे काय लपडे चालू आहेत हे जर बघायचं असेल तर तिथं भिताडावर लिहिलेलं असतं, लक्षात घ्या. ह्याच्याशिवाय तिथल्या भिताडावर आपल्याला काही सापडत नाही.
कुणी त्या मंदिरात राहत नाही, त्या समाज मंदिरात एकत्रित येत नाहीत आणि आता 1100 कोटी रुपये त्यांना मंजूर, पण 500 कोटी मराठ्यासाठी देत नाहीत. कारण काय, त्यांना माहित आहे ही येडे मराठे आहेत आणि आपण खरंच मूर्ख आहेत. 50-60 वर्ष झालं आपल्याला मूर्खात काढले तरी आतापर्यंत कळालं नाही आपल्याला म्हणजे किती मूर्ख आहेत आपण. 50-60 वर्ष मूर्खात काढले. आमच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिरात एक किस्सा सांगितला. मराठे एकतर अडाणी आहेत तर आहेत, पण मला काही कळत नाही ही मान्यच करत नाही. त्याला काही गाढवाची गाण जरी कळत नसली तरी ते म्हणतं माझ्यासारखा शाना कोणी नाही. एका कार्यकर्त्यानं आमच्या किस्सा सांगितला प्रशिक्षण शिबिरामध्ये. आपलं मराठ्याचं पोरग शोले पिक्चर बघायला गेलं. शोले पिक्चर बघायला गेलं, त्याला वाटलं जवळून बघितल्यावर जरा लवकर मस्त दिसल. ते पिक्चरच्या टॉकीजमध्ये गेला आणि थर्ड क्लासचं तिकीट काढलं, एकदम समोरचं, पहिल्या खुर्चीवर बसलेलं. शोले पिक्चर सुरू झाला, घोडे धाड 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 टाक 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 यायला सुरुवात झाली. त्यानं कधीही टॉकीजमध्ये गेलेलं नाही. त्याला वाटलं घोडे अंगावर यायला लागले, ते पळायला सुरू केलं. पुन्हा त्यानं मागं बघितलं, घोडे असे येडे वाकडे पळत होते. ही येडं वाकडं पळायला सुरुवात केली. अजून पळत ते पळताय, थर्ड क्लासमधून फर्स्ट क्लासमध्ये गेलं, फर्स्ट क्लासमधून बाल्कनीत उडी मारलं, बाल्कनीत गेलं तरी घोड्याचं पळणं सुरूच आहे. तिथल्या माणसाने विचारलं, अरे आज का पळाला? अरे गप म्हणला, अरे मूर्खा तुला दिसना का घोडे मागं लागलेत माझ्या, तू सुद्धा उठून पळायला सुरुवात कर. तुला काही अक्कल आहे का नाही? मला घोड्याच्या टापाखाली मरून जाशील. अजून पळायला सुरुवात केलं. अरे त्या माणसानं म्हणला, अरे मूर्खा ही पिक्चर आहे रे, म्हणला ही पिक्चर आहे, ह्याचं घोडे काय खरंच आहे? त्यानं म्हणला, ही पिक्चर आहे ही मलाही माहित आहे, तुलाही माहित आहे, पण त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला घोड्याला काय माहित आहे रे म्हणला. म्हणजे असली एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जातो. आम्हाला अक्कल आमच्याकडे कमी आहे हेच आम्ही मान्य करत नाही. म्हणून पहिलं मराठ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आमच्यामध्ये काय क्वालिटी आहेत आणि कुठल्या क्वालिटी नाहीत. त्या क्वालिटी जर तुम्हाला निर्माण करायच्या असतील तर आपल्याकडे नाही काही याचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून मराठा समाजानं ब्राह्मण समाजासारखी बुद्धीची कास धरणं गरजेचं आहे. ब्राह्मण समाजातील चांगले गुण घेणं गरजेचं आहे. नुसत्या शिव्या देऊन भागणार नाही. आपल्यातल्या काही संघटना फक्त शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम, ब्राह्मणाच्या विरोधात शिव्या देणे. मला तर वाटलं काही दिवसानं ते रामायण पोथी पारायण बंद करून ते शिव्याची पोथी लावतात का काय की आता. आणि म्हणून आम्ही लोकांचे गुण घेतले पाहिजेत. मग शेषरावनं सांगितलं वाटतंय मला की मारवाडी समाजाकडून काही गुण घेण्यासारखे आहेत, ब्राह्मण समाजाकडून घेणे आहेत, आणि एक लक्षात घ्या, मुसलमानाकडून सुद्धा काही घेण्यासारखे आहेत. आणि मराठ्याची आणि मुसलमानाची तशी सारखीच अवस्था आहे. काय अवस्था आहे? आमचे पोरं काय करतात? गुरं राखतात. त्यांचं काय? शब्बीर भाई क्या करता है? भंगार का गाडा है. बशीर भाई क्या करता है? केल्या का गाडा है. तुमची जशी वाईट अवस्था आहे तशीच मराठ्याची वाईट अवस्था आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्याला एकत्रित यावं लागणार आहे आणि या हिंदुस्थानामध्ये एक नवा इतिहास घडवावा लागणार आहे. मुसलमान या देशाचे राजे होते, मराठे या देशाचे राजे होते. लक्षात घ्या, राजे असलेली जात आज भिकारडी झाली. पुन्हा जर तुम्हाला राजे बनायचं असेल, पुन्हा जर समाजाचं वैभव प्राप्त करायचं असेल तर आर्थिक निकषाच्या मुद्द्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आपला चौथा ठराव आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपये निधी सरकारनं ताबडतोब दिला पाहिजे. तर समाजातल्या आमच्या पोरांना कर्ज देता येईल, त्यांना उद्योगधंदे उभा करता येतील. आणि 5वा आमचा जो ठराव आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. कर्नाटकातल्या मराठ्यावर एवढे प्रचंड अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत. भावानो, त्या ठिकाणी मराठ्यांना, मी मराठा आहे म्हणून घेणं सुद्धा अवघड, मराठी बोलणं सुद्धा अवघड. त्या ठिकाणचे पोलीस कानडी बोलतात, लोकाला कळत नाही. तहसीलदार कानडी, सातबारा कानडी, म्हणजे माझ्या नावावर किती जमीन आहे हे सुद्धा मला कळत नाही. त्या ठिकाणचे कानडी भाषिक त्या ठिकाणच्या मराठ्यावर अन्याय आणि अत्याचार करतात.
एकमेव छावा संघटनेनं त्या ठिकाणी पहिल्यांदा मी ज्यावेळेस सभा घेतली त्या ठिकाणचे आमदार हे सगळेच होते. मी त्यांना सांगितलं इथून पुढे जर या ठिकाणच्या एका जरी मराठ्यावर अन्याय झाला, एका जरी मराठ्याला हात लागला तर महाराष्ट्रातले लाखो मराठी येऊन तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. हे ज्यावेळेस तिथं सांगितलं त्यावेळेस आता छावा म्हणल्याच्या नंतर कुणी भानगडीत पडत नाही. लक्षात घ्या, कर्नाटकामध्ये मराठ्याला स्वाभिमानानं जगण्यासाठी छावा संघटनेनं आधार देण्याचं काम केलं. परंतु तो प्रश्न कायमस्वरूपी जर मिटवायचा असेल तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि तो प्रश्न ताबडतोब सरकारने सोडवावा अशी भूमिका, असा ठराव आज आपण या छावा संघटनेच्या 4थ्या राज्यव्यापी अधिवेशनात मांडत आहोत. या पंचसूत्री मागण्या आहेत आणि मराठवाड्यासाठी आणि परभणीसाठी जी माणिकरावांनी सांगितलेलं आहे की मराठवाडा कृषी विद्यापीठ जे या ठिकाणचं परभणीचं आहे, या कृषी विद्यापीठाला भाई उद्धवराव पाटील यांचं नाव 1 वर्षाच्या काळाच्या आत त्या ठिकाणी जर नाही दिलं तर यासाठी छावा आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणच्या विद्यापीठाला भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्यात आले पाहिजे. हे ठराव मंजूर झाले का? हात वर करून सांगा. तर या अधिवेशनामध्ये हे प्रमुख आज आपल्याला घ्यायचे होते ते घेतलेले आहेत. आणि मराठा शिवजात पंचायतीची जी मी संकल्पना सांगितलेली आहे, प्रत्येक गावामध्ये राजकारणाशी संबंधित नसलेल्या 5 लोकांची कमिटी नेमवा. प्रत्येक गावात त्या 5 लोकांच्या कमिटीकडून आपापसात भांडणं होणार नाहीत याची दक्षता घ्या. झालेले असतील तर दोघांना समजावून सांगून त्या कमिटीनं मिटवले पाहिजेत. तशीच कमिटी तालुका लेवलवर आपण करायची आहे. जर गाव लेवलवर भांडण मिटलं नाही तर तालुका कमिटी ते भांडण सोडविल, जिल्हा कमिटी सोडविल, राज्य कमिटी सोडविल, अशा आपण कमिट्या स्थापन करायच्या आहेत. आणि एकदा का जर मराठ्याच्या मधले भांडणं मिटले तर मराठे लाल किल्ल्यावर सुद्धा मराठ्याचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत याची 100% खात्री या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. फक्त आपण गेल्या वेळेसच्या अधिवेशनामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाला छत्रपती संभाजीराजांचं नाव घेण्याचा ठराव तो पहिलाच पास झालेला आहे. आणि म्हणून तो ठराव यापूर्वीच्या अधिवेशनात आपण मंजूर केलेला होता आणि यापुढे त्याच्यासाठी सुद्धा आपण आंदोलन उभं करू. या ठिकाणी हे जे अधिवेशन पार पडलेलं आहे, या ठिकाणच्या मला शंका होती की या ठिकाणी अधिवेशन घ्यावं का नाही, मीडिया या ठिकाणी कसं आहे काय नाही मला माहीत नव्हतं. परंतु खरोखरच या ठिकाणचे पत्रकार हे सच्चे पत्रकार आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडणारे नाहीत, कुणाच्याही सांगण्यावर चालणारे नाहीत, कुणाच्याही दावणीला बांधलेले नाहीत आणि जे खरं आहे ते लिहिणारे आहेत. म्हणून आपल्या अधिवेशन यशस्वी होण्यासाठी पत्रकारांनी सुद्धा जे सहकार्य केलं आणि आमचे जे छावे या ठिकाणचे श्रीनिवास रेंगे असतील, मोहिते पाटील असतील, तुमचा शेषराव असेल, बरेच सगळे या तालुक्यातले या जिल्ह्यातले तालुकाध्यक्ष असतील, आमचे महाराष्ट्रातले सर्व छावे असतील, त्यांनी अतिशय रात्रंदिवस कष्ट घेतले आणि हे अधिवेशन अतिशय यशस्वी करून दाखवलं की खरं मराठ्याचं या ठिकाणी अधिवेशन पार पडलेलं आहे आणि ही क्रांतीची नांदी आहे. आता मराठा माणूस या देशात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आलेली आहे. आणि म्हणून यापुढं छावाची प्रचंड वेगानं छावा संघटना वाढवून या महाराष्ट्रामध्ये क्रांती करावी एवढंच आव्हान या ठिकाणी सगळ्यांना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा.